नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल खमंग आणि खुसखुशीत कापण्या। तर वातड न होता, कठीण न होता आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खुसखुशीत कापण्या बनवून दाखवणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे, सहज तुम्ही बनवू शकता। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि 1 वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे। तर आता आपण इथे गूळ पुढेपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। तर आता आपण हे गॅसवरती ठेवूया। आपल्याला गूळ फक्त मेल्ट करायचा आहे, म्हणजे विरघळून घ्यायचा आहे। आपल्याला पाक करायचा नाही किंवा जास्त पुढे न्यायचा नाही, फक्त विरघळून गूळ घ्यायचा आहे। गुळाचे पाणी थंड करायला ठेवूया। तर गुळाचे पाणी थंड झाल्यानंतर आता आपण हे गुळाचे पाणी गाळून घेणार आहोत। तर गरम पाण्यात आपल्याला हे पीठ मळायचं नाही, गुळाचे पाणी थंड झाल्यानंतरच मळायचं आहे। तर इथे आता आपण गुळाचे पाणी गाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये कचरा खडे वगैरे असतात, म्हणून इथे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। तर यामध्ये आता आपण पीठ घालणार आहोत। तर इथे मी एक डबा मोठा भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे। तर अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर मोठे 2 चमचे भरून बेसन पीठ आहे आणि अगदी थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि इथे मी बडीशेप पावडर घातलेली आहे 1 ते 2 चमचे आणि नंतर इथे 1 ते 2 चमचे सुंठ पावडर घालायची आहे। तर कापण्या बनवायच्या आहेत आपल्याला, तर स्वादिष्ट चवीला व्हायलाच पाहिजे, म्हणून इथे मी तुपाचं मोहन घालत आहे। तर इथे मी गार तुपाचं मोहन घालत आहे, किंवा तुम्ही कडक करूनही घालू शकता। तुम्हाला जर कडक कुरकुरीत हवे असतील कापण्या तर कडक करून घालू शकता। तर स्वाद येण्यासाठी सुंठ बडीशेपचा वापर केलेला आहे। तर आता आपण ह्या गुळाच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहोत। एक्स्ट्रा पाणी इथे मी घातलेलं नाही, थोडं जर तुम्हाला लागत असेल वरून तर तुम्ही घालू शकता, पण हे प्रमाण परफेक्ट आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही। तर एकसारखा गोळा करून घेतलेला आहे। आता वरती आपण थोडंसं तेल लावूया आणि पुन्हा एकदा गोळा छान मळून घेऊया। तर हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटे मुरवत ठेवणार आहोत, म्हणजे भिजले तर हे पीठ खूप छान कापण्या बनतात। तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण गूळ जास्तच घालावा कापण्यांना, तेव्हाच कापण्या मस्त टेस्टी लागतात। तर आता आपण 15 मिनिटे हे पीठ झाकून ठेवलेलं आहे। तर 15 मिनिटानंतर बघूया आता आपण हे पीठ छान भिजलेलं आहे का। तर मस्त हे पीठ भिजलेलं आहे। तर आता आपण गोळा बनवून घेऊया। तर कापण्याचा आकार थोडासा जाडसर असतो, पातळ कापण्या जास्त नसतात। तर एकसारखा गोळा करून घेऊया। तर पीठ छान भिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कापण्या मस्त अशा लाटता येणार आहेत। तर आता इथे गोळा करून तयार झालेला आहे। आता पोळपाटावरती आता हा गोळा आता लाटून घेऊया। तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे आपल्याला ही पोळी छान लाटता येईल। थोडीशी ही पोळी लाटून झाली की आपण यावरती खसखस लावून घेणार आहोत। तर कापणीला खसखस लावली जाते, टेस्टी पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसते कापणी। खसखस दोन्हीही बाजूनी लावून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस चांगली बसेल लाटल्यानंतर। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटायची आहे। जास्त एकदम पातळ लाटायची नाही किंवा एकदम जास्त जाडही ठेवायची नाही। तर आपल्याला अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर आता इथे कापणीची पोळी आपली लाटून झालेली आहे। तर इथे मी चमचा घेतलेला आहे कोरायचा। तर आपण आता कापण्या कोरून घेऊया। तर कट करून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा साचा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने कापण्या कट करू शकता। तर आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या अशा तुम्ही कट करू शकता। तर बघू शकता मस्त अशा ह्या कापण्या अशा पद्धतीने मी कट केलेल्या आहेत। तर आकारही बघू शकता, साईजही बघू शकता तुम्ही त्याची। तर एवढी साईज झाली पाहिजे कापण्याची, तेव्हाच आपली कापणी मस्त अशी खुसखुशीत होईल। तर तेल इकडे गरम झालेलं आहे। तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला बरोबर पाहिजे, तेव्हाच आपली कापणी मस्त अशी खुसखुशीत होईल। तर आता ह्या कापण्या आपण गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। तर एकदम जास्त पण घालायच्या नाही, थोड्या प्रमाणामध्ये तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि एकसारख्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता फुगल्या की त्या वरती येतात, मस्त अशा टम्म फुगत आहेत। तर मी इथे गार तेलाचंही मोहन घातलेलं आहे, तुम्ही गरम तेलाचंही मोहन घालू शकता, तरीही कापण्या आपल्या मस्त खुसखुशीत होतात। मी दोन्हीही पद्धतीने करते, गार तेलाचंही मोहन घालते आणि गरम तेलाचंही मोहन घालते, तरीही माझ्या कापण्या खमंग खुसखुशीत होतातच।
तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता मस्त अशा गोल्डन कलर म्हणजे सोनेरी कलरवरती ह्या तळून घेतलेल्या आहेत। आणि आता आषाढ महिनाही चालू झालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आवर्जून ह्या कापण्या बनवल्या जातात आणि या दिवसामध्ये बनवलेल्या कापल्या खूप छान टेस्टी पण लागतात। तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की ती कशी झालेली आहे आतमधून। तर बघू शकता मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत, फुगलेल्या पण आहेत आणि सॉफ्ट आतून झालेल्या आहेत। तर खूप छान टेस्टी आणि हातामध्ये अशा मी तोडूनही तुम्हाला दाखवते किती मऊसूत झालेले आहेत। बघू शकता बिलकुल वातड झालेले नाहीत किंवा कठीणही झालेले नाहीत, अगदी खुसखुशीत झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हे प्रमाण तुम्ही वापरा, बिलकुल तुमच्या कापण्या वातड किंवा कठीण होणार नाहीत, खूप छान टेस्टी बनतात। तर योग्य प्रमाण आणि सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर ही आषाढ स्पेशल कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।